नमस्कार, जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे। आज जुन्नर पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पंचायत समिती कार्यालय जुन्नर या ठिकाणी काही वेळानंतर होणार आहे। परंतु तत्पूर्वी या ठिकाणी ही जी बाजार समिती आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती, या ठिकाणी राष्ट्रवादीची एक बैठक इथं आयोजित करण्यात आलेली आहे। आणि या बैठकीला इतर जे राष्ट्रवादीचे पंचायत समितीचे सदस्य उपस्थित आहेत असं या गाड्यांवरून तरी समजते। आणि ते प्रामुख्याने बाबाशी आहे। या ठिकाणी जे गुलाब पारखे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चिन्हावर निवडून आलेले होते कुसूर सावरगाव गटामधून, त्यांचं वाहन देखील या ठिकाणी आहे आणि ते देखील या सभेला किंवा यांच्या चर्चामध्ये सहभागी आहेत असं दिसते। तर याचबरोबर झालेलं असं आहे का तिथं कुणाचं असं म्हणजे बलाबल नाही आहे, राष्ट्रवादीचं देखील नाही आहे आणि शिवसेना शिंदे गटाचं देखील नाही आहे। त्यामुळं आता कोणत्याही परिस्थितीमध्ये कुणाला सभापती पद मिळणार याची आता उत्सुकता आहे। मला अशी माहिती मिळालेली आहे की जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले अमित डोले आहेत, त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांनी एक वेगळा गट स्थापन केलेला आहे आणि त्याच्या मोबदल्यात शिवसेना शिंदे गटाचे सभापती होणार आहेत कमल शेळकंदे, आणि स्वतः हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमित डोले आहेत ते उपसभापती होतील अशी चर्चा सुरू आहे। आणि तसंच होते की काय असं दिसतंय, कारण की आपण काही श्रेष्ठींना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला की एकनाथ शिंदे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कसं काय पाठिंबा देणार, तर त्याबाबत त्यांनी सांगितलेलं होतं की असं आम्ही कुणालाही लिखित किंवा काय असं सांगितलेलं नाही आहे। परंतु या ठिकाणी मात्र वेगळ्याच घडामोडी घडत आहेत। जे आता जर पाहिलं तर गुलाब पारखे यांना जिल्हा परिषदेचं कोणत्या तरी विषय समितीचं सभापती मिळावं म्हणून मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने केली होती, परंतु त्यांना काय तसं काय अनुकूल असा प्रतिसाद मिळाला नाही असं समजतंय। त्यामुळे की काय या ठिकाणी जे राष्ट्रवादीला सभापती पदापासून वंचित ठेवून शिंदे गटाचा सभापती करायचा असा तर चंग उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने बांधलं तर नाही ना, असा देखील प्रश्न निर्माण होते। जर असं जर झालं तर मोठा म्हणजे विषय चर्चेला येईल, कारण की कोणत्याही परिस्थितीमध्ये शिंदे गटाला सपोर्ट करायचं नाही अशी भूमिका उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने घेतलेली आहे। पण इथं मात्र जुन्नरमध्ये उलटं घडतं आहे। असं सिंधुदुर्गला देखील घडलं होतं, त्याबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ट्रोल करण्यात आलं। परंतु आज याच ठिकाणी जर अमित डोले हे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे हे आहेत पंचायत समिती सदस्य आहेत, त्यांनी जर शिंदे गटाला पाठिंबा दिला तर तसंच होईल असं दिसतंय। तर पाहूया आता, बरेचशा वाहनं या ठिकाणी आहेत आणि काही वेळामध्ये आपले जुन्नरचे आमदार जे शिंदे गटाचे तालुक्यातले सर्व आहेत तर ते देखील येतील। तत्पुरती या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। अतुल बेनके यांचं वाहन मला काही ते दिसत नाही, बहुतेक ते दुसऱ्या गाडीने येऊन चर्चा करीत असावीत असं देखील अंदाज आहे। तर पाहत राहा आता काय होतंय, पाहूया। जुन्नर टाइम्स जुन्नर।